लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खूपच धमाकेदार असा एपिसोड इथे आलेला आहे। आता नंदिनी तो हार घेऊन घरी आलेली असते आणि त्यामुळे तिने आता लागलीच जीवाला कॉल केलेला असतो। जीवाला कॉल करून ती म्हणत असते, जीवा तुम्ही कुठे आहात, प्लीज लवकर घरी या ना। त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी काय चाललंय तुझं, हे बघ मला ऑफिसमध्ये खूप सारी कामं आहेत त्यामुळे मी नाही येऊ शकत, हे बघ प्लीज मला तू इथे आग्रह करू नकोस, नाही मला यायला जमणार असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा काय करताय, प्लीज नाही म्हणू नका ना, प्लीज या ना जीवा। तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी नाही जमणार म्हणून सांगितलंय ना, कसं शक्य आहे। त्यावर लगेच त्या नंदिनी म्हणत असते, जीवा मी रोज कुठं हट्ट करते तुमच्याकडे, प्लीज आजचा एक दिवस लवकर या ना, प्लीज तुमची सगळी कामं बाजूला ठेवा, मला तुम्हाला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे, प्लीज जीवा या ना। त्यावर जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे। तेवढ्यातच त्या मानिनी पाठीमागून आलेली असते आणि मानिनीच्या हातामध्ये खरं तर इस्त्रीचे कपडे असतात। आता ती इस्त्रीचे कपडे ठेवते आणि तेव्हा ती म्हणत असते, काय चाललंय काय, खूपच स्वारी आज खुश दिसते। त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही आई तुम्ही कधी आलात, अगं तुझं बोलणं चालू होतं, एवढं प्रेमाने नवऱ्याला तू विनवण्या करत होतेस, घरी बोलवण्यासाठी हट्ट करत होतेस तेव्हाच आले, पण आता मी काही मुद्दामून काही ऐकलं नाही बे, मी हे इस्त्रीचे कपडे घेऊन आले होते ना, त्यामुळेच माझ्या कानावर ते शब्द पडलेत। त्यावर नंदिनी म्हणते, आई काय हो, असू द्या ना, खरं तर इथे मला तुम्हाला जीवाला खूप मोठी गोष्ट सांगायची। बरोबर बाई, ठीक आहे सांग, तुझ्या नवऱ्याला जे काही सांगायचंय ना ते सांग, मी काही विचारणार नाही। नाही आई तसं काही नाहीये, उलट तुम्हालाच सांगितलं ना तर त्याचा आनंद द्विगुणित होणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवणारच आहे। तेव्हा नंदिनी धावतच पर्सकडे जाते आणि तिच्या पर्समध्ये जो ज्वेलरीचा बॉक्स असतो तो ती बॉक्स काढते आणि मानिनी समोर धरते। आता बॉक्स ओपन केल्यानंतर मानिनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, खरंच अगदीच तिला हे सगळं खूपच जास्त नवीन होतं, म्हणजे आश्चर्य धक्का बसण्यासारखंच होतं ना, कारण तो हार विकला होता आणि आज तो हार नंदिनीने आणलेला आहे म्हटल्यावर सगळ्यांना आनंद तर होणारच। इकडे नंदिनी हसत असते, मानिनी तिच्याकडे पाहत असते, ती म्हणत असते, नंदिनी हे, हो आई हाच तो हार। तेव्हा मानिनी तो हार हातामध्ये काढून घेत असते आणि म्हणत असते, नंदिनी खरंच तू हे कसं केलंयस ग, काय म्हणावं ग तुला नंदिनी, खरंच खूप कमाल केलीस तू हे हार मिळवल्यानंतर। त्यावर नंदिनी म्हणत असते, आई हेच मला जीवाला सरप्राईज द्यायचंय आणि त्यांना दाखवून द्यायचंय की इथे तुमच्यासाठी मी काही करू शकते, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो मान सन्मान गेला आहे किंवा त्यांना एवढा त्रास होतोय ना, त्यामुळे मला ते सगळं त्यांना मिळवून द्यायचं आहे परत। असं म्हटल्यानंतर आता लगेच मानिनी नंदिनीला मिठी मारत असते आणि म्हणत असते, खरंच नंदिनी आज तू ज्या काही ह्या गोष्टी केल्यास ना त्या गोष्टी कोणीच करू शकणार नाही। खरं पाहायला गेलं ना तर आता इथे हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे। आज बघ इथे हा हार विक्रम सुद्धा घरी आलेले आहेत, त्यांना तू नक्की हा हार नेऊन दाखव, त्यांना सुद्धा खूप आनंद होईल बघ, ते सुद्धा सगळा राग रुसवा सगळं काही विसरून जातील, कारण हा हार म्हणजे फक्त हार नाहीये तर इथे त्यांच्या आईंचा आशीर्वाद आहे जो की त्यांनी जीवाला दिला होता। पण नंदिनी हे बघ, खरंच तू ग्रेट आहेस बघ, आता जीवा येण्याची वाट बघ, आणि जीवा आल्याच्या नंतर इथे सगळ्यांना तर समजेलच, पण तू हार विक्रमला सुद्धा दाखव, त्यांना खरंच खूप जास्त आनंद होणार आहे नंदिनी। त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आई मी नक्की दाखवते, असं म्हणून लगेच आता इकडे दोघी थोड्या वेळ गप्पा मारत असतात। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विक्रम आणि पार्थ हे ऑफिसचा जो काही नवीन लोगो बनवलेला आहे त्याबद्दल चर्चा करत असतात। तेव्हा विक्रम म्हणत असतात, खरं तर पार्थ तो लोगो जो आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे, मला खूप आवडला, पण बाबा मला ना घरी बसून खूप बोर होते, आता ऑफिसला जायचंय। हो रे बाळा, जाशील। आता तेवढ्यातच पिहू आणि काव्या तिथे राहिलेले असतात। पिहूने 2 सरबताचे ग्लास आणलेले असतात, एक विक्रमसाठी आणि दुसरा इथे पार्थसाठी। तेव्हा काव्या म्हणत असते, अगोदर विक्रम काकांना दे आणि त्यानंतर पारदादाला दे। अगं काय कमाल ज्यूस बनवलायस, हो हा मी बनवलाय, पण यामध्ये थोडी माझी मदत काव्या वहिनीने सुद्धा केलेली आहे। अच्छा असं आहे का, मग काय तर आता
तुझ्या काव्या बहिणीच्या सुद्धा एक्झाम संपल्या आहेत ना, मग त्यांच्याकडे सुद्धा वेळच वेळ आहे असे उद्योग करायला. त्यावर काव्या म्हणत असते, देशमुख काय चाललंय, पिहू जाऊ दे ग, तुझ्या त्या पारदादाकडे नको लक्ष देऊ. आणखीन पण सरबत आहे ना, बघ आता मानिनी काकूंना द्यायचा आहे, नंदिनी ताईला द्यायचा आहे, त्याचबरोबर जीवादादा येईल तुझा, त्याला सुद्धा द्यायचा आहे ना. त्यावरती म्हणत असते, हो हो हो, मला सुद्धा द्यायचा आहे. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता नंदिनी पार्थच्या बाजूला जाऊन बसलेली असते. तर इकडे लगेचच विक्रम म्हणत असतात, खरं तर काही काही मुलांचा बालिशपणा हा संपतच नाही, बालिश असणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे. पण बघ ना, मोठ्या माणसांचा सुद्धा बालिशपणा इथे काही केल्या संपत नाही. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, बाबा मला कळतंय तुम्ही कोणाविषयी बोलताय. तर त्यावर विक्रम म्हणत असतो, काय करणार, बोलून काय उपयोग होतो का, काहीच उपयोग होत नाही. अरे जीवाने इथे जर काही गोष्टी मला सांगितल्या असत्या तर त्या वेळीच व्यवस्थित झाल्या असत्या. वेळीचा पण सावरासावर करण्याचा खूप प्रयत्न केला असताना, पण तसं काहीच नाही झालं, बघितलंच ना. आणि जेव्हा त्या ज्वेलर्सकडे गेल्यावर मला हे कळलं तेव्हा धक्काच बसला ना रे, आता काय करायचं कळत नाही. त्यावर पार्थ म्हणत असतो, बाबा नका तुम्ही काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघा, आता जीवासुद्धा इकडे ऑफिसमध्ये मन लावून काम करतोय आणि मन लावून काम करत असल्यामुळे तो सुद्धा सगळं काही व्यवस्थित करेल, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यातच आता इकडे मानिनी आणि त्याचबरोबर नंदिनी आलेल्या असतात. मानिनीच्या हातामध्ये तो हार असतो आणि मानिनीच्या हातामध्ये हार असल्या कारणाने मानिनी म्हणत असते, खरं तर इथे तुम्हाला आता आनंदी व्हायला हवंय. हे बघा, इथे सगळेच जण बालिश वागत असले तरी सुद्धा काही माणसं, काही व्यक्ती इथे चांगले सुद्धा वागण्याचं काम करतायत. हे बघा तुमच्या सुनेने काय केले असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे नंदिनी सुद्धा तिथे आलेली असते. आता नंदिनी तिथे आल्यानंतर विक्रमच्या हातामध्ये इथे आता मानेने हार ठेवत असते आणि विक्रम तो हार हातामध्ये घेतात. त्यांना सुद्धा हे सगळं काही पाहिल्यानंतर खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा इकडे विक्रमला मानेने आधार देत असते, हे सगळं कसं शक्य आहे, कारण हे सगळं कुणी केलं. त्यावर आता मानिनी म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्या नंदिनीने केलेल्या आहेत. हा जो काही आईंचा हार आहे, आईंचा दागिना आहे, तो दागिना, तो हार इकडे आपल्या नंदिनीने मिळून दिलेला आहे. तेव्हा लगेच आता इकडे काव्या धावतच नंदिनीकडे जाते आणि म्हणत असते, ताई ताई खरंच तू खूप ग्रेट आहेस ग, हे सगळं तू कसं केलेस, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तू घडून आणल्यास ताई, खरंच तुला मानलं पाहिजे, असं ती आता इथे बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की आता नंदिनी म्हणत असते, हे सगळं खरंच तुमच्या सगळ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता नंदिनी पुढे येते आणि पुढे आल्यानंतर आपण पाहतो की विक्रम समोर जाऊन उभी राहत असते. आता विक्रम लगेच नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवत असतात आणि तिला आशीर्वाद देत असतात. खरंच नंदिनी, आज तू ह्या गोष्टी करून दाखवल्यास, मला आज खरंच खूप अभिमान वाटतोय तुझा. एक तू मुलगी, बायको, सून ह्या सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत आहेस आणि ते बघून खरंच मला खूप आनंद होतोय. पण नंदिनी, मला हे ऐकायला नक्की आवडेल की तू ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्यास. त्यावर नंदिनी म्हणते, बाबा प्लीज तुम्ही असे हात जोडू नका, मी सगळं सांगते. पण एक गोष्ट सांगू का बाबा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी एकटी नव्हते, सगळेजण माझ्या मदतीला होते आणि सगळ्यांनी मिळून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात बाबा. जेव्हा इथे तो हार मला इथे जीवाला मिळवून द्यायचा होता, या घरामध्ये जो आजींचा आशीर्वाद मिळवून द्यायचा होता, त्या क्षणी मी ठरवलं होतं काही जरी झालं तरी सुद्धा. म्हणून पार्थने, एवढे छान आर्किटेक्ट आहेत ते, आणि त्यामुळे त्यांच्याकडून मी ते डिझाईन काढून घेतलं की मानिनी काकूला अगदी परफेक्ट माहिती होतं. आता मानिनी काकूंनी सांगितल्या पद्धतीने जीवाने ते डिझाईन इथे काढलं आणि त्यानंतर मी त्याची ॲड पेपरमध्ये दिली. त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, खरंच नंदिनी, खरंच तुला इथे तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज तुझ्यामुळे या घरामध्ये पुन्हा एकदा आनंद आलेला आहे बघ, असं मानिनी म्हणते. पण ह्या गोष्टीवर तर आता गोडधोड झालंच पाहिजे, सगळ्यांसाठी काहीतरी गोड आपण बनवलंच पाहिजे, असं मानिनीचं म्हणणं असतं. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, हो तर गोड तर व्हायलाच पाहिजे, कारण माझ्या ताईनं एवढं मोठं काम जे केलेलं आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, मी पटकन जाते आणि मस्त सगळ्यांसाठी छान गोड असा हलवा बनवते, असं म्हणून मानिनी आता सगळ्यांसाठी इथे हलवा बनवायला किचनमध्ये निघालेली असते. तर त्या विक्रम पुन्हा तो हार हातामध्ये घेतात आणि त्या हाराकडे पाहतच असतात. आता इकडे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो की तो हार आता इथे परत मिळालेला आहे. पण मला सांग गोष्ट, एकदा नंदिनी पेपरमध्ये ॲड दिलीस, ॲड दिल्यानंतर पुढे काय. त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा
पुढे जे काही वेदांत आहेत म्हणजे पटवर्धन आणि ते माझ्या ओळखीचे होते आणि त्यांना मी भेटले आणि भेटल्यानंतरचा सगळा प्रकार नंदिनी सांगत असते। विक्रम म्हणत असतात, नंदिनी आज मी खरंच खूप खुश आहे, आज तुला जे काही मागायचंय ते तू माग। त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा मला तुमच्याकडून खरंच काहीतरी हवंय, पण ते आत्ता नाही, एकदा का जीवा घरी येऊ द्या, जीवा घरी आले की मी नक्की तुमच्याकडे ती गोष्ट मागणार आहे। त्यावर विक्रम म्हणत असतात, आज मी तुला जे मागशील ते देण्यासाठी तयार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस। त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा हा हार जीवांसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता। त्यावर इथे विक्रम म्हणत असतात, हो नंदिनी मला माहिती त्या सगळ्या गोष्टी। आता हार आणि ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर जीवाला खूप मोठा धक्का बसतो, कारण एवढे दिवस त्या हारामुळे त्याच्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि फायनली तो हार इथे मिळालेला आहे। त्याला आनंद आणि धक्का ह्या दोन्ही गोष्टी सोबतच बसलेल्या असतात। आता जीवाला पाहिल्यानंतर विक्रम त्याच्याकडे धावतात, कारण इथे जीवाच्या हातामध्ये असलेली टिफिन बॅग जी आहे ती एव्हाना खाली गळून पडलेली असते। जेव्हा आता विक्रम जीवाकडे हार घेऊन जातात तेव्हा मात्र ह्या तिघांना सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं असतं आणि इथे त्यांना असं वाटत असतं की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा विक्रमच्या रागाचा आता कोणीच इथे अंत करू शकत नाही किंवा त्यांच्या रागाला इथे कोणी सुद्धा थांबवू शकत नाही। आता जेव्हा विक्रम जीवाकडे जातात तेव्हा पार्थ त्याचबरोबर नंदिनी सुद्धा धावतच तिकडे निघालेल्या असतात। आता धावतच तिकडे निघाल्यानंतर इकडे जीवा फक्त विक्रमकडे पाहतच असतो आणि जेव्हा विक्रम समोर तो हार घेऊन उभा असतात तेव्हा मात्र जीवाने शर्मेने मान खाली घातलेली असते। आता विक्रमच्या हातामध्ये तो हार असतो आणि जीवा त्या हाराकडे पाहत असतो। त्यावर लगेच आता इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, अरे जीवा बघतोयस काय, हा हार तुझ्या बायकोने मिळून दिला आहे, ह्या हे हार मिळून देण्यामागे तुझी बायको आहे, तुझ्या बायकोची मेहनत आहे, आज तिच्यामुळे हा हार इथे आहे असं आता इथे पार्थ म्हणत असतो। तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच इकडे नंदिनीला असं वाटत असतं की इकडे विक्रम मात्र त्याच्यावर ओरडतील, त्याला काही बोलतील आणि त्यामुळे इथे तिला थोडंसं टेन्शन सुद्धा आलेलं असतं। तेव्हा आपण पाहतो की लगेच नंदिनी विक्रम समोर हात जोडत असते, कारण तिला इथे असं दाखवायचं असतं की बाबा प्लीज प्लीज इथे तुम्ही जीवाला काही एक बोलू नका प्लीज। तेव्हा विक्रम आता लगेचच म्हणत असतात, नंदिनी काय करतेस तू, हे माझ्यासमोर हात जोडू नको, आता तुला जे काही मागायचं आहे ते तू मागू शकतेस। कारण विक्रम आता लगेचच जो काही हार आहे तो हार मात्र हातामध्ये ठेवून असतात। तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाबा मी तुम्हाला म्हटलं होतं ना मला काहीतरी मागायचंय, तर प्लीज मला काही नकोय, तुम्ही फक्त इथे जीवाला माफ करा बाबा, प्लीज नाही म्हणू नका। हे बघा मला माहिती आहे इथे तुमचा खरा दागिना तुमची 2 मुलं जीवा आणि पार्थ आहेत, तुमच्यासाठी हे दागिने मौल्यवान नाही येतं, पण तरी सुद्धा इथे तुम्हाला सुद्धा त्रास होतोय आणि जीवाला सुद्धा त्रास होतोय, म्हणून मला असं वाटतंय की बाबा प्लीज तुम्ही एकदा जीवाला माफ करा, मला दुसरं तुमच्याकडून काहीही नकोय असं नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। तेव्हा विक्रम मात्र नंदिनीकडे पाहतच असतात, कारण नंदिनीने गयावया केलेली असते आणि आज हा जो काही हार आहे त्यांच्या आईचा तो मिळून दिलेला असतो। मग ती मागून मागते तरी काय, फक्त आणि फक्त जीवाला माफ करा म्हणते, ह्या सगळ्या गोष्टी ती मागत आहे, मग यामध्ये तरी तिचं काय चुकतंय असं सुद्धा आता इकडे वाटत असतं। त्याचबरोबर आपण पाहतो की विक्रम आहेत ते विक्रम जीवाच्या अगदी जवळ जातात आणि जीवाच्या अगदी जवळ गेल्यानंतर इकडे ते म्हणत असतात, हे घे, हा जो काही हार आहे ना हा तुझ्याकडेच ठेव, खरं तर हा आईनं तुला दिलेला आशीर्वाद आहे आणि हा हार तुझ्याकडे राहणं गरजेचं आहे, घे हा हार घे। तेव्हा लगेच सगळेजण एकमेकांकडे पाहतच असतात। आता इकडे फायनली जो काही जीवा आहे जीवाला इथे आता माफ केलेलं असतं ते म्हणजेच की आपल्या विक्रमने। इथे नंदिनी म्हणत असते, जीवा काय करताय, काय बघताय तुम्ही, प्लीज आता हे सगळं काही जे मनातलं आहे ते सगळं काही तुम्ही काढून टाका, ह्या सगळ्या गोष्टी आता या पद्धतीने झालेल्या आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला घाबरायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करायची काही गरज नाहीये, आता सगळं व्यवस्थित होणार आहे जीवा। तरी सुद्धा जीवा मात्र इथे आता मान खाली घालूनच बसलेला असतो। मान खाली घालून बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे त्याच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आलेले असतात, त्याच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू मात्र विक्रमला इथे दिसलेले असतात आणि त्याला ते सगळं काही आठवतं। विक्रमने सांगितलेलं असतं, वेडा होतायस का तू, आणि त्याचबरोबर इकडे तू आईचा दागिना विकलास, तुझी हिंमत कशी झाली म्हणून त्याला खूप जास्त काही बोललेले असतात। आता लगेच इकडे
तो हार जीवाकडे दिल्यानंतर जीवाने इथे त्याच्या पायाशी बसलेले असतात आणि तेव्हा विक्रमला घट्ट मिठी मारलेली असते. आता लगेच इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा मिठी मारल्यानंतर इकडे त्याला माफ केलेलं असतं, कारण नंदिनी म्हणत असते प्लीज मला तुमच्याकडून काही नकोय, जीवाला माफ करा. आता विक्रमने फायनली माफ केलेलं असतं. विक्रम सोफ्यावर जाऊन बसतात. काव्यासुद्धा त्यांच्याबरोबर जाते. त्याचबरोबर इकडे पार्थसुद्धा आता जीवाला मिठी मारत असतो आणि जीवाला मिठी मारल्यानंतर तो सांगत असतो खरं तर हे सगळं श्रेय तुझ्या बायकोला जातंय. तुझ्या बायकोने हे सगळं काही केलेलं आहे. आज तू इथे जो काही आहेस, बाबांनी तुला ज्या पद्धतीने माफ केलेलं आहे ना, ते सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त इथे तुझ्या बायकोमुळे झालेलं आहे असं सुद्धा आता इकडे जो पार्थ आहे तो इकडे सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आता आपण पाहतो की पार्थ म्हणत असतो तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा काव्या म्हणत असते आता चला बरं, हा इमोशनल ड्रामा सगळेजण बंद करा, चला 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 सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायचं आहे. तेव्हा लगेच पार्थ आता म्हणत असतो एक काम कर, तू जा आणि मस्त फ्रेश होऊन ये. त्यावर नंदिनी सुद्धा आता पुढे गेलेली असते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता काव्या म्हणत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इथे आपण एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे की आता मस्त इथे एन्जॉय करायचं आहे. आता आपल्या आनंदाला डबल चांद लागलेले आहे. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो हो तर आता हार सुद्धा मिळालाय आणि काव्याची एक्झाम सुद्धा संपलेली आहे, मग चला आता डबल सेलिब्रेशन आपण इकडे करूयात. तेव्हा पार्थ जो आहे तो काव्याकडे पाहतच असतो. तर आता आपण पाहतो की इकडे पार्थ जो आहे तो काव्याला म्हणत असतो हो आता काय तुमची एक्झाम संपली म्हटल्यावर डबल सेलिब्रेशन वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी ते होणारच आहेत, त्यामध्ये काही वेगळं असं नाहीच आहे ना. तेव्हा आता नंदिनी म्हणत असते हो काव्या ते अगदी बरोबर आहे, आपण तर डबल सेलिब्रेशन करणारच आहोत ना. तर आता मात्र इकडे सगळेजण आनंदात असतात, सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इकडे काव्या म्हणत असते खरं तर मला एक गोष्ट कळत नाही, बराच वेळ झालं कोणीतरी किचनमध्ये सुद्धा लुडबुड करते. काय मग देशमुख काय चाललंय तुमचं? मी बऱ्याच वेळपासून बघते की इकडे तुम्ही किचनमध्ये जाताय येताय. त्यावर तो म्हणत असतो हो मग आता तुमची एक्झाम संपली म्हटल्यावर तुम्हाला सरप्राईज नको का. तेव्हा लगेच आता इकडे तो किचनमध्ये जात असतो. त्यावर काव्या म्हणत असते खरंच ह्या देशमुखचं ना काय करायचं काही एक कळत नाही असं म्हणून ती आता इकडे लगेच पार्थच्या सुद्धा पाठीमागे गेलेली असते. तर आता विक्रमला ते सगळं काही आठवत असतं की कशा पद्धतीने त्यांनी इथे माफ केले आणि ते सगळं काही. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की जो जीवा आहे तो खोलीमध्ये गेलेला असतो आणि त्याच्या हातामध्येच तो हार असतो जो की विक्रमने त्याच्याकडेच पुन्हा ठेवायला दिलेला असतो. आता हार जेव्हा त्याने विकला होता, घरामध्ये सत्य समजलं होतं, तेव्हाचा तो दिवस त्याला आठवतो आणि रडत असतो. आणि रडत असताना विक्रमने आत्ता त्याला माफ केलेलं, ती मिठी मारलेली हे सगळं काही आठवत असतं. आता नंदिनी जीवाला खरं तर बोलवायला आलेली असते. नंदिनी जेव्हा जीवाला बोलवायला आलेली असते तेव्हा आपण पाहतो की आता जीवा रडत असतो. जीवा रडत असताना इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा खालीच बसलेले असतात. नंदिनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तेव्हा जीवा म्हणत असतो नंदिनी तुला नाही माहिती, हा फक्त माझ्यासाठी एक दागिना नाहीये, ही फक्त माझ्यासाठी आजीची एक आठवण नाहीये, तर हा दागिना म्हणजे माझा श्वास आहे आणि आज तू तो माझा श्वास मला परत मिळवून दिलेला आहेस. नंदिनी तुला खरंच सांगू का, आज मी खूप जास्त खुश आहे. मला हे सगळं पाहिल्यानंतर खूप आनंद झालाय. नंदिनी हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, खरंच तुझे अगदी मनापासून आभार नंदिनी असं आता इकडे जीवा म्हणत असतो आणि नंदिनी समोर हात जोडून ढसाढसा रडत असतो. नंदिनी त्याला सावरण्याचं काम करते. ती म्हणत असते जीवा काय करताय तुम्ही, हे प्लीज शांत व्हा, रडू नका जीवा. हे बघा जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं आणि आता आपण ह्या सगळ्या गोष्टीतून काय शिकतो ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे जीवा. प्लीज तुम्ही असं रडू नका जीवा, प्लीज शांत व्हा. आणि हे बघा आता हा हार परत मिळाला आहे ना, हा हार परत मिळाला आहे तर तुम्ही आनंदी असायला हवं ना, मग तुम्ही का रडताय जीवा, प्लीज रडू नका. तिने आज तू जे काही केलंयस ना ते खरंच मी त्याची परतफेड कधीच आणि कशीच करू शकत नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते काय करताय काय जीवा, तुम्ही असं कसं बोलू शकता, तुम्ही माझा अभिमान आहात, तुम्ही माझं सर्वस्व आहात, तुम्ही माझा श्वास आहात. आणि जेव्हा इथे माझ्या माणसांना कोणी दुखावण्याचं, कोणी त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सगळ्यात जास्त तेव्हा मला त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतो. तुम्ही मला माझं आभाळ मिळवून दिलंय आणि तुम्ही माझं आभाळ मिळवून देत असताना जर
कोणी तुमचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला असेल तर ही नंदिनी कशी गप्प बसू शकते? ती कधीच गप्प बसू शकत नाही. तुम्ही सगळं काही केलंय जीवा माझ्यासाठी, आणि आनंद निवास गेलं त्यामध्ये तुमचा काही दोष नव्हता. तुम्ही ते जिवारी लावून घेतले. त्यामुळे प्लीज आता तुम्ही हे सगळं काही बाजूला ठेवा. मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अजिबात आणू नका, असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे. आता इकडे जीवा छान फ्रेश होऊन आलेला असतो. तो खूप जास्त आता रोमॅन्टिक झालेला असतो. नंदिनी आणि जीवा इथे समोरासमोर उभे असतात आणि तेव्हा जीवा नंदिनीमध्ये कधी हरवून जातो आणि कधी त्याचा तोल सुटतो हे त्याला समजत नाही. पण तेवढ्यातच काव्या आता पाणीपुरी खाण्यासाठी इथे बोलवायला आलेली असते. ती दुरूनच म्हणत असते ताई ताई म्हटल्यानंतर इकडे ते पटकन दोघं एकमेकांपासून बाजूला होतात. आता दोघं एकमेकांपासून बाजूला झाल्यानंतर काव्यानी तर त्यांना ह्या अवस्थेमध्ये पाहिलेलं असतं, कारण ते एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. आता नंदिनी असं म्हटलं ताई म्हटल्यानंतर ते दोघे जण सुद्धा पटकन एकमेकांपासून बाजूला होतात आणि भानावर येतात. काव्या तर आता इकडे ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहतच असते. तर आता काव्या बोलवायला आल्यानंतर हे सगळेजण खाली जातात. आता खाली गेल्यानंतर इकडे पाणीपुरीचा त्यांचा बेत असतो, जे की पार्थने इथे काव्यासाठी सरप्राईज अरेंज केलेलं असतं. तेवढ्यातच नंदिनीला फोन येतो. फोन उचलायला बाजूला जाते तर इकडे पाणीपुरी सगळेजण खात असतात, एन्जॉय करत असतात, धमाल करत असतात. तेव्हा आपण पाहतो की काव्याला पाणीपुरी खात असताना जोराचा ठसका लागतो. आता काव्याला ठसका लागल्यानंतर इकडे पार्थ तिला पाणी देण्याचं काम करत असतो, सावरण्याचं पूर्णतः काम करत असतो. पण तरी सुद्धा इथे मात्र तिचा जो काही ठसका आहे तो काही केल्या शांत होत नाही, आणि त्यामुळेच आता इकडे धावतच जो जीवा आहे तो जातो आणि तिच्या डोक्यावरती टॅप टॅप करत असतो. आता जीवाने तिच्या डोक्यावर टॅप टॅप केल्यानंतर नंदिनीचा फोन संपलेला असतो. ती फोनवर बोलून आलेली असते आणि पाहते तर काय इकडे काव्याचा ठसका सुद्धा शांत झालेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती आहे? म्हणजे ही गोष्ट फक्त आमच्या घरातल्याच लोकांना माहिती आहे, मग तुम्हाला ही गोष्ट कशी माहिती आहे? असं सुद्धा आता इकडे नंदिनीने विचारल्यानंतर जीवा आणि तेव्हा काव्या दोघे जण सुद्धा पाहत असतात. पार्थला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो की ही सगळी गोष्ट इथे पार्थला जीवाला कशी माहिती, आणि नंदिनीने विचारलेला प्रश्न सुद्धा अगदी बरोबर आहे. तर आता प्रेक्षकांनो, ह्या सगळ्या गोष्टीवर काय उत्तर असेल जीवाकडे पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रिव्ह्यू. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.